Hello students, welcome to our YouTube channel of Devgiri Science Classes. In last lecture we started about the sexual reproduction. In that sexual reproduction you have to understand there are the two processes which completes the sexual reproduction, that is gamete formation and then fertilization. So about the gamete formation that we seen in last lecture. First of all, in a sexual reproduction there is involvement of two parents as one male and one female parent. And the sexual reproduction when takes place, it takes place in the germ cells. Germ cells are nothing but the reproductive cells, and in that reproductive cells, when the reproduction as a sexual reproduction takes place, first of all, in the first process, as in a gamete formation, gametes are formed. So in that, male germ cell forms the male gametes and the female germ cells form the female gametes. But that gamete formation takes place by the meiosis, and in that meiosis, as we know, chromosome number reduced to half, due to which haploid gametes are formed. तर फर्स्ट प्रोसेस जी होती सेक्शुअल रिप्रोडक्शन जी आपण शिकलेलो होतो, ज्यामध्ये गॅमेट फॉर्मेशन होईल. गॅमेट फॉर्मेशन होण्यासाठी दोन जर्म सेल्स असतील, एक मेल जर्म सेल्स आणि दुसरी फिमेल जर्म सेल. मेल जर्म सेल्स तयार करेल मेल गॅमेट, फिमेल जर्म सेल तयार करेल फिमेल गॅमेट. पण ज्यावेळी गॅमेट्स तयार होतील, हे गॅमेट्स तयार होताना एक सेल डिव्हिजन होईल. कोणत्या प्रकारचं सेल डिव्हिजन होईल, जे की आपण लास्ट लेक्चर शिकलो होतो, दॅट इज अ मियोसिस. And in meiosis what happens? In meiosis chromosome number reduced to half. क्रोमोझोम ची संख्या अर्धी होते मियोसिस टाइप ऑफ सेल डिव्हिजन मध्ये, आणि गॅमेट फॉर्मेशन होताना मियोसिस सेल डिव्हिजन होते आणि हॅप्लॉइड गॅमेट्स तयार होतात. तर हे होतं फर्स्ट सेक्शुअल रिप्रोडक्शन मधील फर्स्ट प्रोसेस. दुसरी प्रोसेस आपण जी शिकलो होतो ती होती गॅमेट फॉर्मेशन. इन दॅट गॅमेट फॉर्मेशन इन द सेकंड प्रोसेस दॅट्स वी से ॲज अ फर्टिलायझेशन. आता फर्टिलायझेशन मध्ये काय होणार? इन अ फर्टिलायझेशन जे गॅमेट्स तयार झाले होते गॅमेट फॉर्मेशन मध्ये, त्या गॅमेट्सचं होईल युनियन. लक्षात राहू द्या, पहिल्या प्रोसेस मधून गॅमेट्स तयार होतील आणि हे तयार झालेले गॅमेट्सचं युनियन होईल फर्टिलायझेशन मध्ये. अँड वेन दॅट्स गॅमेट्स युनाइट, and that's gametes which unite, they are the haploid gametes, and as because of union of two haploid gametes, diploid zygote is formed. लक्षात आहे, युनियन कोणाचं झालं? एक मेल गॅमेट, एक मेल हॅप्लॉइड गॅमेट आणि एक फिमेल हॅप्लॉइड गॅमेट. ह्यांच्या युनियन मधून तयार काय झाला? डिप्लॉइड झायगोट तयार झाला. डिप्लॉइड झायगोट युग्मनस तयार झाला, पण तो कसला असेल? डिप्लॉइड असेल, ज्याच्यामध्ये क्रोमोझोम नंबरचं स्टोरेज केलं जाईल. सो हियर इन अ सेकंड प्रोसेस ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन, इन अ फर्टिलायझेशन, देयर इज युनियन बिटवीन मेल and female haploid gametes and formation of diploid zygote. Again, then after in a fertilization, what happens? That diploid zygote divides by mitosis. त्या तयार झालेल्या डिप्लॉइड झायगोटचं डिव्हिजन होईल, पण कोणत्या प्रकारे होईल? मायटोसिस टाइप ऑफ सेल डिव्हिजन. अँड जस्ट आफ्टर द डिव्हिजन बाय मायटोसिस, दॅट्स झायगोट फर्दर डेव्हलप्स इनटू एम्ब्रियो, and then that embryo further develops into a new individual. तर ह्या झाल्या दोन मेन प्रोसेस, गॅमेट फॉर्मेशन आणि फर्टिलायझेशन. गॅमेट्स तयार होतील मेल आणि फिमेल जर्म सेल्स पासून, जे की हॅप्लॉइड गॅमेट होते. तर फर्टिलायझेशन मध्ये काय होईल? त्या मेल आणि फिमेल गॅमेट्सचं होईल युनियन, आणि त्या युनियन मधून तयार काय होईल? डिप्लॉइड झायगोट. तो डिप्लॉइड झायगोट परत डिवाइड होईल कशाला? मायटोसिस टाइप ऑफ सेल डिव्हिजन, आणि ज्याचा तयार होईल परत एम्ब्रियो, अँड देन दॅट्स फर्दर एम्ब्रियो डेव्हलप्स इनटू अ न्यू इंडिव्हिज्युअल. सो इन दिस वे, विथ द हेल्प ऑफ these two processes as a gamete formation and the fertilization, sexual reproduction completed. So we have to see in detail how that process in a sexual reproduction takes place in maybe the plants or in human beings. So first of all, we have to start the sexual reproduction in plants. तर आपल्याला अगोदर शिकायचे प्लांट्स मधलं सेक्शुअल रिप्रोडक्शन.
आता प्लांटचं जे सेक्शुअल रिप्रोडक्शन असेल ते शिकण्याच्या अगोदर महत्वाची गोष्ट, इन अ प्लांट्स फ्लावर इज अ रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असेल, प्लांट मधला फ्लावर हा जो पार्ट असेल तो असेल मेन रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. जसे की आपल्याला वेगवेगळे प्लांट्सचे पार्ट्स माहिती आहेत, रूट, स्टेम, लीव्स, फ्लावर, फ्रुट्स. तर याच्यामधला फ्लावर हा जो पार्ट असेल तो मेन पार्ट रिप्रोडक्शन करणार असेल. सो हिअर वी हॅव टू से दॅट फ्लावर इज द स्ट्रक्चरल युनिट इन अ सेक्शुअल रिप्रोडक्शन. सगळ्यात महत्वाचा पार्ट आपल्याला सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये प्लांटसाठी काय शिकावं लागेल, तो फ्लावरचा. आता फ्लावरचा कसा कसा पार्ट किंवा कोणकोणता पार्ट ह्या सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये भाग घेईल ते आपल्याला पाहिजे. सो हिअर टू अंडरस्टँड द सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स, फर्स्ट ऑफ ऑल यू टू अंडरस्टँड द स्ट्रक्चर ऑफ फ्लावर. प्लांट्स मधलं सेक्शुअल रिप्रोडक्शन समजून घेण्यापूर्वी अगोदर आपल्याला शिकावं लागेल फ्लावरचं स्ट्रक्चर. सो हिअर यू हॅव टू सी अबाउट द पार्ट्स ऑफ फ्लावर. आता पुस्तकावर आपल्याला फिगर दिलेली जी आपल्या ठिकाणी ड्रॉ केली, पार्ट्स ऑफ द फ्लावर. सो देयर आर द 4 मेन पार्ट्स ऑफ फ्लावर कॉल्ड एज calyx, corolla, androecium and gynoecium. कोणते 4 पार्ट असेल फ्लावरचे मेन पार्ट, कॅलेक्स, कोरोला, अँड्रोशियम अँड गायनोशियम. आता प्रत्येकाचं काम काय काय असेल, हे 4 पार्ट आपण मागच्या वर्षी आपण मागच्या स्टँडर्ड मध्ये आपण शिकलो आहे. कॅलेक्स, कोरोला, अँड्रोशियम अँड गायनोशियम, दीज आर द 4 मेन पार्ट्स ऑफ द फ्लावर अँड they are arranged in sequence from outside to inside. म्हणजे कसं असेल, आउटसाइड सगळ्यात आउटर मोस्ट पार्ट कोणता असेल, दॅट इज द कॅलेक्स. देन as the calyx is the outermost part, then second worm, that's called as the corolla. Third one is androecium and fourth one is gynoecium. It means that these are the 4 worms. ह्याला आपण 4 वर्म म्हणू शकतो किंवा 4 मंडल म्हणू शकतो. सगळ्यात बाहेरचं मंडल फ्लावरचं काय असेल ते म्हणजे कॅलेक्स आणि सगळ्यात आतलं कोणतं असेल, गायनोशियम. तर हे असेल निदलपुंज, दलपुंज, पुंकेसर आणि स्त्रीकेसर. जर 4 पार्ट्स, कॅलेक्स, कोरोला, अँड्रोशियम अँड गायनोशियम. नाउ इन दॅट 2, कॅलेक्स and corolla, these 2 are called as accessory worms. हे कसले वर्म्स असतील, अतिरिक्त. कोणते 2 असतील, कॅलेक्स and corolla, these 2 are called as accessory worms. And these 2, androecium and gynoecium, कोणते 2 accessory असतील, कॅलेक्स, कोरोला are accessory worms and androecium and gynoecium are called as essential worms. हे 2 कसले वर्म्स असतील, एसेन्शियल. आणि असेसरी कोण कोण असेल, कॅलेक्स आणि कोरोला. आता हे एसेन्शियल का आणि असेसरी का, तर एसेन्शियल का असतील, जस्ट बिकॉज ऑफ these 2, androecium and gynoecium perform the process of sexual reproduction. That means they perform the function of reproduction. कोण करतील वर्क किंवा फंक्शन रिप्रोडक्शनचं, अँड्रोशियम आणि गायनोशियम. म्हणून या दोन्ही वर्ड्सला कसले वर्ड्स म्हणणार, एसेन्शियल वर्ड्स. सो रिमेंबर द फंक्शन ऑफ दिस 2. Androecium and gynoecium are called as essential words as because of they perform the function of reproduction. And these 2, calyx and corolla, these 2 are called as accessory words because they are responsible for the protection of inner words. Accessory का, कारण हे दोन्ही वर्ड्स कॅलेक्स आणि कोरोला ह्यांचं काम काय, आत असणाऱ्या मंडलाचं संरक्षण करणं. कोणते 2 मंडळ राहतील, अँड्रोशियम आणि गायनोशियम. ह्या दोन्ही मंडलाचं, ह्या दोन्ही वर्ड्सचं प्रोटेक्शन कोण करतील, तर हे accessory words. कोणते 2, calyx and corolla. So up to now we understand about the flower. Flower is the structural unit of sexual reproduction in plants. Flower has the 4 main parts,
calyx, corolla, androecium, gynoecium. In that, these four walls are arranged from outside to inside. It means that calyx is the outermost wall and gynoecium is innermost wall. In that all androecium and gynoecium are called as essential walls. Why? It is because of they perform the function of reproduction. Calyx and corolla are called as accessory wall as because they are responsible for the protection of inner walls. आतील मंडलाचं संरक्षण करण्याचं काम हे दोन वर्ड्स करतील म्हणून ते कोणते असतील? दे आर कॉल्ड एज द accessory walls. Then the members of the calyx, हा जो आउटर मोस्ट पार्ट होता फ्लावरचा जो की कॅलेक्स आहे, दॅट्स कॅलेक्स मेंबर्स आर कॉल्ड एज सेपल्स. कॅलेक्स म्हणजे निदलपुंज, हा दलपुंज आहे. तर कॅलेक्सचे जे प्रत्येक पार्ट्स असतील, जे प्रत्येक मेंबर्स त्यांना काय म्हणतात? सेपल्स. द मेंबर्स ऑफ द कॅलेक्स आर कॉल्ड एज सेपल्स अँड दीज सेपल्स आर ग्रीन कलर्ड. हे कसल्या कलरचे असतील? ग्रीन कलर. कॅलेक्सच्या प्रत्येक मेंबरला, प्रत्येक पार्टला किंवा प्रत्येक पाकळीसारखे दिसणार ते हिरव्या भागाला आपण काय म्हणणार? सेपल्स. अँड दॅट सेपल्स आर ग्रीन कलर. ॲट द सेम टाइम मेंबर्स ऑफ द करोला आर कॉल्ड एज पेटल्स. तर करोलाचे जे मेंबर्स असतील ह्या मेंबर्स आपण काय म्हणणार? पेटल्स. त्या असतील फुलाच्या पाकळ्या, ज्याचा की करोला तयार होतो पूर्ण, म्हणजे दलपुंज तयार होतो. अँड दॅट द मेंबर्स ऑफ द करोला आर कॉल्ड एज पेटल्स अँड दॅट पेटल्स आर व्हेरियसली कलर्ड. वेगवेगळ्या रंगाचे ते कलरफुल पेटल्स असतील. कॅलेक्स बद्दल काय लक्षात ठेवायचं? The members of the calyx are called as sepals and they are green color. Okay, we have to remember the function of the calyx. That is, calyx protects the flower when it is in a bud condition. ज्यावेळी फूल कळीच्या स्वरूपामध्ये असते त्याचं संरक्षण करण्याचं काम सुद्धा हा कॅलेक्स करतो. सेकंड, अबाउट द करोला and its members are petals. And that petals are variously colored. Why they are variously colored with fragrance? It's because of they attract the insect. इन्सेक्ट्सला स्वतःकडे अट्रॅक्ट करण्यासाठी करोलाचा रंग कसा असेल किंवा पेटल्सचा रंग कसा असेल? अट्रॅक्टिव्ह असतो. कलरफुल पेटल्स असतात, त्याचबरोबर त्यांना फ्रॅग्रन्स असतो. बिकॉज ऑफ व्हेरियसली कलर्ड अँड फ्रॅग्रन्स इंसेक्ट्स आर अट्रॅक्टेड टुवर्ड्स द फ्लॉवर. सगळे इन्सेक्ट फ्लॉवरकडे अट्रॅक्ट होण्यामागचं कारण काय? की त्या करोलाच्या पेटल्सचे असणारे वेगवेगळे रंग आणि त्यांना असणारा वास. हे झालं दोन पार्ट्स बद्दल, कॅलेक्स आणि करोला बद्दल. देन अ फ्लॉवर इज समटाइम बायसेक्शुअल अँड समटाइम युनिसेक्शुअल. काही वेळा फ्लॉवर कसा असेल? बायसेक्शुअल. आता कधी असेल फ्लॉवर बायसेक्शुअल? When can we say that the flower is a bisexual? When the two words, that is androecium and gynoecium, are present in same flower. जर समजा हे दोन मंडल, कोणते दोन? androecium आणि gynoecium जर सेम फ्लॉवर मध्ये असतील, when the androecium and gynoecium are present in the same flower, then the flower is called as bisexual. Its example that you remember, its example is hibiscus. हिबिस्कस जे फ्लॉवर असेल ज्यामध्ये काय असेल? androecium आणि gynoecium सेम फ्लॉवर मध्ये असेल. कळते? कधी असेल मग फ्लॉवर बायसेक्शुअल? त्यावेळी असेल बायसेक्शुअल ज्यावेळी androecium आणि gynoecium सेम फ्लॉवर मध्ये असतील. When the gynoecium and androecium present in the same flower, then the flower is called as bisexual. Its example that you remember, it's about the hibiscus. And sometimes the flower is unisexual. काही वेळा फ्लॉवर कसा असेल? युनिसेक्शुअल. तर कधी असेल मग युनिसेक्शुअल फ्लॉवर? When this androecium and gynoecium, in that two, out of these two, any one of the whorl is present in one flower. जर ह्या दोन्ही वॉल पैकी एकच वॉल जर फ्लॉवर मध्ये असेल तर ते फ्लॉवर जे असेल ते कसं असेल? युनिसेक्शुअल, म्हणजे एकलिंगी. कधी असेल युनिसेक्शुअल? जर समजा androecium
किंवा गायनोशियम दोन्हीपैकी एकच मंडल जर फ्लावर मध्ये असेल. इफ द अँड्रोशियम और गायनोशियम एनी वन ऑफ दिस वन present in one flower, then the flower is called as unisexual. And its example, let's you remember about the papaya. पपयाचं जे फ्लावर असेल ते कसं असेल, युनिसेक्शुअल. अँड हिअर अगेन दॅट यू रिमेंबर, इन दॅट युनिसेक्शुअल फ्लावर if only androecium is present, then the flower is called as a male flower. फक्त कोणता पार्ट असेल, कोणतं मंडल असेल, अँड्रोशियम असेल तर ते फ्लावर कसं असेल, मेल फ्लावर. अँड इफ द गायनोशियम इज प्रेझेंट then the flower is female flower. So it's about in general the different parts of the flower. Again that you remember, many flowers have the stalk for support. See here we have to draw this part. This part is called as pedicel. इथं हा जो फुलाचा आपण दांडा दाखवलेला आहे त्याला काय म्हणतात, पेडिसेल. दॅट्स पेडिसेल इज टू बी प्रेझेंट फॉर द सपोर्ट. कळतंय? इन अ फ्लावर देयर इज अ स्टॉक लाइक पार्ट प्रेझेंट and that stalk like part of the flower is called as pedicel. And such flower in which such pedicel is present, that flower is called as pedicellate flower. पेडिसेल म्हणजेच काय असेल, पुष्पवृंत त्याला म्हणतात. फुलाचा हा दांडा म्हणजे पुष्पवृंत. देठ हा जो दांडा जो असेल फुलाचा ज्याला म्हणतात पेडिसेल. आणि जर तो दांडा असेल तो पेडिसेल असेल, if the pedicel is present in that flower is called as pedicellate flower. म्हणजे पुष्पवृंती फूल. कारण त्याला काय स्टॉक लाइक पार्ट आहे. स्टॉक लाइक पार्ट म्हणजेच काय, तो म्हणजे असेल पेडिसेल. आणि पेडिसेल असणाऱ्या फ्लावरला काय म्हणणार, पेडिसेलेट फ्लावर. अँड इफ सच पार्ट इज टू नॉट प्रेझेंट, जर समजा पेडिसेल नसेल, इफ द पेडिसेल इज टू बी नॉट प्रेझेंट देन, or if the flower is present without stalk, जर त्या फ्लावरला काय नसेल, स्टॉक नसेल, दांडा नसेल, देठ नसेल, if the flower with or without, sorry not with, without the stalk, that flower is called as sessile flower. Sessile म्हणजे स्थानबद्ध फूल. स्थानबद्ध फूल त्याला काय नसेल, देठ नसेल. आणि देठ असणारं फूल म्हणजे कोणतं असेल, पेडिसेलेट फ्लावर. कळतंय? फ्लावर मधला हा पार्ट जो की पेडिसेल, ज्या फ्लावर मध्ये सपोर्टिंग साठी पेडिसेल असेल ते फ्लावर कसलं, पेडिसेलेट फ्लावर. ज्या फ्लावर मध्ये हा पेडिसेल नसेल किंवा फ्लावरला स्टॉक लाइक पार्ट नसेल ते फ्लावर कसलं असेल, दॅट्स कॉल्ड एज द सेसाइल फ्लावर. सो इट्स अबाउट पेडिसेल, कॅलेक्स अँड करोला. टू मोर पार्ट्स, इट्स अबाउट द अँड्रोशियम अँड गायनोशियम. आता दोन पार्ट्स बद्दल जे की अत्यंत महत्त्वाचे असतील सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये. इन दॅट यू हॅव टू रिमेंबर, अँड्रोशियम इज मेल पार्ट ऑफ द फ्लावर. अँड्रोशियम हा कसला पार्ट असेल फ्लावरचा, मेल पार्ट ऑफ द फ्लावर. अँड दॅट्स मेल पार्ट ऑफ द फ्लावर, इट इज ऑल्सो कॉल्ड एज स्टेमन्स. Androecium is the male part of the flower which is called as the stamens. म्हणजे androeciumला जर आपण काय म्हणू शकतो, stamens. and stamens किंवा androecium म्हणजेच पुंकेसर. androecium किंवा stamens म्हणजे काय असेल, पुंकेसर. आणि हा androecium किंवा स्टेमन जो आहे तो कुठला पार्ट असेल, फ्लावरचा मेल पार्ट असेल. So here androecium, which is the male part of the flower, it's also called as stamens. And that's gynoecium is. This gynoecium is, it is a female whorl. तो female whorl असेल फ्लावरचं तर ह्याला काय म्हणणार, that's gynoecium, which is the female whorl of the flower. It is also called as a carpels. याला काय म्हणणार, कार्पेल. स्टेमन्स म्हणजे कोण, अँड्रोशियम म्हणजेच पुंकेसर. आणि कार्पेल म्हणजेच कोण, गायनोशियम. अँड्रोशियम इज मेल व्हर्ल ऑफ द फ्लावर, गायनोशियम इज फिमेल व्हर्ल ऑफ द फ्लावर. अँड्रोशियम इज कॉल्ड एज स्टेमन्स, गायनोशियम इज कॉल्ड एज कार्पेल्स.
सो इट्स अबाउट द डिफरंट पार्ट ऑफ द फ्लावर. कोणकोणते 4 पार्ट पाहिले? कॅलेक्स, कोरोला, अँड्रोशियम, गायनोशियम. These 4 words. Out of that, calyx, corolla are accessory words as because they protect the inner words of the flower. Androecium and gynoecium are essential words because they perform the process of reproduction. Again, some flowers are bisexual. Why they are bisexual? Because androecium and gynoecium are present in the same flower. Its example is hibiscus. Some flowers are unisexual. Why unisexual? It's because of any one of them. Either maybe androecium or gynoecium, any one of them is to be present in that flower, so it's called as unisexual. Its example is papaya. Then after we see about the pedicel. What is that pedicel? It is a stalk-like part of the flower which support it, and that supporting part of the flower called as a pedicel. And such flower with a pedicel is called as pedicelled flower. But some flowers do not have the stalk-like part, and those flowers are called as sessile flowers. Then androecium, which is the male whorl of the flower, it is called as stamens, and gynoecium is the female whorl of the flower called as carpels. Then after that, as the carpel that we see, which is the female whorl of the flower, see here. Here are the different parts of the flower that we see now. Observe here, gynoecium. Its members are stigma, style and ovary. आता गायनोशियमचे जे मेंबर्स असले कोण कोण असतील? स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी. बघा हा पार्ट सगळ्यात टोकाचा फ्लावरचा वरचा जो सगळ्या दांड्याचा वरचा जो भाग असा आतला, स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी, ह्या तिन्हींचा मिळून काय तयार होईल? गायनोशियम. इट मीन्स दॅट द मेंबर्स ऑफ द गायनोशियम आर कॉल्ड ॲज स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी. ही स्टिग्मा म्हणजे कुक्षी. हा स्टिग्मा म्हणजे काय असेल? कुक्षी. हा स्टाईल म्हणजे कुक्षी व्रंत, आणि ओव्हरी म्हणजे काय असेल? अंडाशय. 3 पार्ट होते गायनोशियमचे. कोणकोणते? स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी. स्टिग्मा म्हणजे कुक्षी. हा जो दांड्याचा जो भाग आहे तो म्हणजे स्टाईल म्हणजे कुक्षी व्रंत, आणि तिसरा जो असेल लोअर पार्ट ऑफ द गायनोशियम, दॅट इज ओव्हरी. सो हियर ओव्हरी इज प्रेझेंट ॲट द बेसल पार्ट ऑफ द फ्लावर. सगळ्यात बेसिक पार्ट मध्ये ओव्हरी असेल. ओव्हरी हा कोणाचा पार्ट असेल? गायनोशियमचा. अँड दॅट्स ओव्हरी इज प्रेझेंट ॲट द बेसल एंड ऑफ द कार्पेल. अ हॉलो स्टाईल कम्स अप. बघा आता ह्या तिघांबद्दल. ओव्हरी इज प्रेझेंट ॲट द बेसल पार्ट ऑफ दिस गायनोशियम और विच इज ऑल्सो कॉल्ड एज कार्पेल. कार्पेलचा सगळ्यात खालचा जो भाग असेल तो काय असेल? ओव्हरी. Then after a stalk-like part grows up from ovary. Stalk-like part हा जो ग्रो झालाय ओव्हरी पासून तो काय असेल? स्टाईल. And the style is a hollow part comes up from ovary and stigma is present at the tip of the style. आणि हा स्टिग्मा कुठं असेल? At the tip of the style. स्टाईलच्या टोकावर असणारा भाग तो कोण असेल? स्टिग्मा. बघा स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी हे तिन्ही पार्ट कोणाचे? गायनोशियमचे किंवा कार्पेलचे. तर त्या कार्पेलचा जो खालचा बेसल पार्ट जो असेल ओव्हरी, ओव्हरी पासून वर येणारा दांड्यासारखा भाग तो काय असेल? स्टाईल. आणि स्टाईलच्या वरच्या टोकावर असणारा पार्ट जो कोण असेल? स्टिग्मा. आणि तिन्ही कुणाचे मेंबर्स असतील? गायनोशियमचे किंवा कार्पेलचे असतील. देन दॅट्स आफ्टर अँड्रोशियम. तर अँड्रोशियमचे 2 मेंबर्स लक्षात ठेवायचे, अँथर अँड फिलामेंट. बघा आता अँथर आणि फिलामेंट हे 2 पार्ट असतील कोणाचे? अँड्रोशियम. म्हणजे दॅट्स मीन्स अँड्रोशियम हॅज 2 मेंबर्स दॅट्स कॉल्ड ॲज अँथर अँड फिलामेंट. अगेन अबाउट समथिंग अबाउट दिस ओव्हरी. आता ओव्हरी बद्दल थोडक्यात. ही जी ओव्हरी असेल ओव्हरीमध्ये काय काय असेल? दॅट्स ओव्हरी कंटेन्स 1 or more ओव्ह्यूल्स. ओव्ह्यूल्स मध्ये काय असेल? बीजांड. ओव्हरी मध्ये काय असेल? बघा ओव्हरी म्हणजे अंडाशय
अंडाशयाच्या आत ओव्ह्यूल्स आहेत, म्हणजे बीजांड कशाच्या आत आहेत? ह्या ओव्हरीच्या आत. ओव्हरी कंटेन्स वन ऑर मोर ओव्ह्यूल्स. बघा लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचा पार्ट ह्या फ्लावरचा. गायनोशियमचे 3 पार्ट लक्षात आले. स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी. बेसल पार्ट कोण? ओव्हरी. दांड्यासारखा पार्ट कोण? हा स्टाईल. आणि टोकावर असणारा तो कोण? स्टिग्मा. आता ही जी ओव्हरी आहे, तर ओव्हरीमध्ये काय आहे? ओव्हरीमध्ये ओव्ह्यूल्स आहेत. ओव्हरीच्या आत काय? ओव्ह्यूल्स आहेत. ओव्हरी म्हणजे अंडाशय आणि ओव्हरीच्या आत काय? बीजांड आहे. दॅट्स ईच ओव्हरी कंटेन्स वन ऑर मोर ओव्ह्यूल्स. कधी एक तर कधी एकपेक्षा जास्त ओव्ह्यूल्स असतील. अँड एम्ब्रियो सॅक इज फॉर्म फ्रॉम ईच ओव्ह्यूल बाय मिओसिस. बघा थोडंसं महत्वाचा पार्ट हा. ओव्हरीच्या आत काय? ओव्ह्यूल्स. किती आहेत? कधी एक तर कधी एकपेक्षा जास्त. मग हे याच्या आत जे ओव्ह्यूल्स असतील, याच्या आतले जे ओव्ह्यूल्स असतील, दॅट्स ओव्ह्यूल्स. हियर दीज आर द ओव्ह्यूल्स. ओव्हरीच्या आत काय? ओव्ह्यूल्स आहेत. अँड दीज ओव्ह्यूल्स फर्दर डेव्हलप्स इनटू एम्ब्रियो सॅक. हे ओव्ह्यूल्स जे असतील, दॅट्स ओव्ह्यूल्स फर्दर. Just here remember, from that ovules what formation takes place? Embryo sac. ह्या ovules पासून तयार काय होणार आहे? Embryo sac. Embryo sac is formed from each ovules. लक्षात घ्या. ओव्ह्यूल्स कशाच्या आत आहेत? ओव्हरीच्या आत आहेत. ओव्हरीच्या आत काय? ओव्ह्यूल्स आहेत. तर ह्या ओव्ह्यूल्स पासून पुढे काय तयार होईल? From that each ovules, embryo sac is formed. ह्याला embryo sac म्हणजे भ्रूणकोश. ओव्ह्यूल्स ओव्हरीच्या आत आणि त्या प्रत्येक ओव्ह्यूल्स पासून तयार काय होईल? एम्ब्रियो सॅक. पण ती एम्ब्रियो सॅक जी तयार होईल ती कशाने तयार होईल? बाय मिओसिस. कारण ही ओव्हरी जी आहे ती ऍक्च्युअली फिमेल जर्म सेल आणि तिचं होते डिव्हिजन. कोणतं डिव्हिजन होणार मग? मिओसिस. आणि ह्या मिओसिस द्वारे तयार काय होणार? एम्ब्रियो सॅक. सो हियर बाय द मिओसिस each ovule forms the embryo sac and this each embryo sac, ही जी प्रत्येक एम्ब्रियो सॅक जी असेल, that's each embryo sac contains haploid egg cell. ह्याच्यामध्ये काय प्रेझेंट असतील मग? haploid egg cell which are nothing but the gametes of male. Actually बघा स्टेप बाय स्टेप. ओव्हरी मध्ये एक किंवा एकपेक्षा जास्त काय? ओव्ह्यूल्स. These each ovules form the embryo sac by meiosis. या ओव्ह्यूल्स पासून तयार काय झाली? एम्ब्रियो सॅक. एम्ब्रियो सॅक म्हणजेच भ्रूणकोश तयार झाला. कोणत्या प्रोसेसनं? बाय मिओसिस. आणि त्या एम्ब्रियो सॅक मध्ये काय असतील मग? दिस एम्ब्रियो सॅक कंटेन्स हॅप्लॉइड एग सेल which are the actual female gametes and that's each embryo sac contains the haploid egg cell and two haploid polar nuclei. So remember here embryo sac तयार झाली कोणापासून? ओव्ह्यूल्स पासून. ओव्ह्यूल्स मध्ये ओव्ह्यूल्स कुठे होते? ओव्हरीच्या आत. ओव्ह्यूल्स पासून एम्ब्रियो तयार झाला. एम्ब्रियो सॅक तयार झाली कुठल्या प्रोसेसनं? बाय मिओसिस. आणि त्या एम्ब्रियो सॅक मध्ये काय प्रेझेंट आहे? हॅप्लॉइड मेल एग सेल अँड पोलार न्यूक्लिया. That's the two polar nuclei. Two polar nuclei and egg cell are present in that embryo sac. So here just you have to complete the different parts of the flower. बघा हे सगळे वेगवेगळे पार्ट्स असतील. अगोदर आपल्याला ह्या सगळ्या पार्ट्स बद्दल समजणं आवश्यक आहे, म्हणजे आपल्याला प्लांट्स मध्ये होणारं सेक्शुअल रिप्रोडक्शन समजण्यास मदत होईल. So just here we completed the different parts of the flower.